नमस्कार मित्रांनो. मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता. तर मला 2 ते 3 मेसेज आले होते की WhatsAppला की सर थोडं डिटेलमध्ये सांगा कशामुळे इश्यू झाला होता. तुम्ही बघू शकता हे बुशिंग आहे. हे बुशिंगमध्ये प्ले किती आहे बघा. एक बोर्डचा त्याच्यापेक्षा जास्त प्ले आहे. हे बुशिंग इथं असते बरोबर. तर आपण काय केलेलं आहे, हे बुशिंग बरोबर ह्याच्या रिप्लेसमेंटला खाली बुशिंग आहे. हे बार आहे ना, हे खालचा हे बुशिंग चेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर इथलं बुशिंग चेंज केलं आहे. का चेंज केलेलं आहे तुम्ही बघा. हा प्ले आहे, हा बुश आहे. हा बुशमध्ये किती प्ले आलं आहे बघा. आणि हे इथं फिट केल्यामुळं हे कुठं फिट आहे, मेन ड्रमला फिट आहे. इथं व्हील फिट होतं आहे. तर काय होत होतं, टायर मार खाण्याचं कारण म्हणजे इथं प्ले आल्यामुळं ना टायर आतबाहेर होऊन आहे ना, आतल्या साईडने पूर्ण मार खाल्लेला होता. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर मला या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे की हे बुशिंग गेल्यामुळं फक्त टायरनं मार खाल्लेलं आहे. म्हणजे कारणं भरपूर असू शकते. ते बुशिंग जाते किंवा अंडरफ्रेमचे पण बुशिंग कधी कधी जातात, त्याच्यामुळे पण इश्यू असू शकतो. तर प्रॉपर डायग्नोसिस करून जर तुम्ही केलं तर होऊन जाईल. काय एवढा विषय नाही, काय नाही. थँक्यू.